Last lecture we are seen some of that fluid properties. Mass density, specific volume, नंतर स्पेसिफिक वेट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी या चार प्रॉपर्टी बघितल्या होत्या आणि त्या चार प्रॉपर्टीवरती आपण हे न्यूमरिकल पण बघितले होते. तर तुम्हाला 2 न्यूमरिकल होमवर्कला पण दिले, तुम्ही ते सॉल्व केले असतील. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे पुढच्या नाही म्हणजे प्रॉपर्टीज संपल्या, आता काही आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आता सरफेस टेन्शन. कोणचं टेन्शन? सरफेस टेन्शन. ठीक आहे. ही नवीनच टेन्शन आहे. सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन बघायच्या आधी आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सरफेस टेन्शन क्रिएट होतं. म्हणजे सरफेस टेन्शन हे जे टेन्शन आहे हे कशामुळे येतं? तर त्या 2 गोष्टी. तर त्या 2 गोष्टी सगळ्यात पहिले 1 नंबरला कोएजन. आणि दुसरं आहे ॲडेजन. दुसरं कोणतं आहे? ॲडेजन. ठीक आहे. कोएजन अँड ॲडेजन. आता कोएशन म्हणजे काय आणि ॲडेसन म्हणजे काय? ठीक आहे. तर कोएजन म्हणजे काय आहे? सपोज 2 मॉलिक्यूल आहे. आता मॉलिक्यूल कोणते आहे? सपोज मॉलिक्यूल. ठीक आहे. हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा दुसरा मॉलिक्यूल आहे. आता हे दोन्ही मॉलिक्यूल काय एकाच कलरचे म्हणजे एकाच फ्लुइडचे किंवा एकाच मटेरियलचे. म्हणजे फ्लुइड, आता आपलं काय आपण फ्लुइडचं स्टडी करतोय म्हणून येतं फ्लुइडचे. ठीक आहे. सपोज हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल आहे, दोन्ही पण सेम मॉलिक्यूलचे. कशाचे? सेम मॉलिक्यूलचे. सेम मॉलिक्यूलचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन राहील त्याला काय म्हणायचं? कोएजन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? कोएजन. म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्यूल. बिटवीन सेम मॉलिक्यूल्स. म्हणजे काय आहे की सपोज आता वॉटर आहे, वॉटरचे 2 मॉलिक्यूल असेल. समजा आपण इथं असं वॉटर घेतलं बघा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय भरलं? वॉटर भरलं कंटेनरमध्ये. मग वॉटरमध्ये इथे एक मॉलिक्यूल आहे आणि इथे एक मॉलिक्यूल आहे आणि ह्या दोघांमधलं जे अट्रॅक्शन आहे वॉटरमधल्या मॉलिक्यूल्स त्याला काय म्हणायचं? कोएजन म्हणायचं. काय म्हणायचं? कोएजन. ठीक आहे. सेम मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजेच काय? कोएजन. सेम मॉलिक्यूलमध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला काय म्हणायचं? कोएजन. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा ॲडेशन. तर ॲडेशन म्हणजे काय की एक मॉलिक्यूल वॉटरचा आहे, एक मॉलिक्यूल कशाचा आहे? वॉटरचा आहे आणि दुसरा मॉलिक्यूल कायचा आहे? सपोज आता हे कंटेनर आहे बघा. तर हे कंटेनरचं मटेरियल वेगळं काहीतरी. कंटेनरचं मटेरियल काय आहे? वेगळं आहे. सपोज मी तर कंटेनर दाखवतो बघा दुसऱ्या मटेरियलने. आपण एक कंटेनर ड्रॉ करू. हा आहे कंटेनर रेड कलरमध्ये. ठीक आहे. हा एक आहे आणि याच्यामध्ये आपण काय फिल केलं आहे? वॉटर. ठीक आहे. हे काय आहे? वॉटर आहे आणि या वॉटरमध्ये आपण 2 मॉलिक्यूल दाखवले. पहिला हा एक मॉलिक्यूल होता आणि हा दुसरा मॉलिक्यूल होता. ठीक आहे. आणि ह्या मॉलिक्यूलमधलं अट्रॅक्शन म्हणजेच काय आहे? कोएजन. आणि ॲडेसन म्हणजे काय की सपोज आता हा ह्या प्लॅस्टिक कंटेनरचा आहे. सपोज हे कंटेनर जे ह्याचा एक मॉलिक्यूल आणि ह्या वॉटर लिक्विडचा मॉलिक्यूल म्हणजे ह्या 2 मॉलिक्यूलमध्ये असलेलं अट्रॅक्शन म्हणजेच काय? ॲडेशन. ठीक आहे. तर इथं ड्रॉ करतो बघा मी. आता सेकंड मॉलिक्यूल आहे, हा प्लॅस्टिक कंटेनरचा आहे. सपोज आपण तो एफने डिनोट केला आणि यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे म्हणजेच डिफरंट मटेरियल्समधलं किंवा डिफरंट मॉलिक्यूल. म्हणजे हा वेगळ्या मटेरियलचा मॉलिक्यूल आहे आणि हा वेगळ्या मटेरियलचा मॉलिक्यूल आहे. तर त्याला काय म्हणायचं? ॲडेशन. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय लिहायचं? तर लिहा ॲडेशन. मग इथं लिहायचं फोर्स ऑफ
ऑफ attraction between different molecules ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं, ॲडेझन म्हणायचं. आणि कोएजन म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्यूल. म्हणजे काय की सेम मटेरियलच्या मॉलिक्यूलपासून जे अट्रॅक्शन क्रिएट होतं त्याला काय म्हणायचं, ॲडेझन. आणि त्याच्यानंतरनं डिफरंट मॉलिक्यूलच्या मटेरियल्सपासून जे अट्रॅक्शन क्रिएट होतं त्याला काय म्हणायचं, ॲडेझन. ठीक आहे. तर कोएजन आणि ॲडेझन ह्या दोन काय आहे प्रॉपर्टी आहे फ्लुइडच्या, किंवा हे काय आहे दोन थिंग्स आहे. ठीक आहे. तर पहिले लिहायचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्युल्स नोन ॲज ॲडेझन. मग इथं डेफिनेशन जर पेपरमध्ये जर आलं व्हॉट इज कोएजन, तर तुम्ही काय लिहायचं पहिले, मग बघा आता ते लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे. कोएजन फोर्स ऑफ attraction between same molecules is known as adhesion. Is known as cohesion. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे ॲडेझन. ठीक आहे. तर ॲडेझन म्हणजे काय, ॲडेझन म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन different molecules is known as adhesion. ठीक आहे. ॲडेझन. ठीक आहे. तर तुम्ही इथं असं पण लक्षात ठेवू शकता की दोन मित्रांमधली बॉन्डिंग त्याला काय म्हणू शकतो आपण, कोएजन. आणि एका मित्र आणि मैत्रिणीमधली वाढलेली बॉन्डिंगला काय म्हणू शकतो आपण, ॲडेझन. ठीक आहे. तर किंवा सेम मटेरियल जे सेम मॉलिक्यूल असेल त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन राहील त्याला कोएजन म्हणतात. आणि डिफरंट मटेरियल्स, सपोज आता मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं बघा, इथं काय वॉटर आहे आणि कंटेनर आहे. कंटेनर आणि वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये असलेल्याला काय म्हणतात, ॲडेझन म्हणतात. ठीक आहे. तो कोएजन जे असतं ते स्मॉल टेन्साईल फोर्स करतं. म्हणजे जर सपोज नाही का आपण काय केलं की एखादं वॉटर आहे आणि वॉटरला आपण फ्लो करायचा प्रयत्न केला तर ते फ्लो व्हायला थोडासा रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे कोएजन म्हणजे काय की एकमेकांना मॉलिक्यूल चिटकून राहिल्यामुळं काय होतं, कोएजन क्रिएट होतं. आणि ॲडेझन म्हणजे काय की सपोज आपण आता काय केलं, ग्लासमध्ये पाणी ओतलं आणि नंतर ग्लासमधून पाणी ओतलं तर काही पाणी जे आहे ते सरफेसला अटॅच राहतं. बघा तुम्ही बघितलं असं कधी. तर काही पाणी काय आहे की त्यालाच ते अटॅच राहतं आणि ते जास्त वेळ आपल्याला ग्लास काय की असं उलटा पकडावं लागतं तेव्हा ते काय होतं, बाहेर येतं. तर त्याला काय म्हणू शकतो आपण, कोएजन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, कोएजन. ठीक आहे. तर मग तेच पुढं दिलेलं आहे बघा. तर कोएजन अँड ॲडेझन. कोएजन म्हणजे काय की सेम मॉलिक्यूलमधलं अट्रॅक्शन जे आहे त्याला कोएजन म्हणतात. म्हणजे सेम मॉलिक्यूल आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्यूल्स. आणि ॲडेझन म्हणजे काय की हा मॉलिक्यूल वेगळा याचा आहे ना, हा मॉलिक्यूल वॉटरचा आहे. सपोज हा काय आहे की प्लॅस्टिक आहे किंवा जे कंटेनर त्याचा मॉलिक्यूल आहे. मग इथं दिलेलं आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्यूल. म्हणजे काय की वेगवेगळ्या मॉलिक्यूलमधली जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतं त्याला काय म्हणतो आपण, ॲडेझन. मग इथं बघा, कोएजन इनेबल्स अ लिक्विड टू रेजिस्ट स्मॉल टेन्साईल लोड. मग लिक्विड काय करू शकतं, टेन्साईल लोडला रेजिस्ट करू शकतं. कशामुळं करू शकतं, तर कोएजनमुळं. व्हाईल ॲडेझन इनेबल्स इट
टू स्टिक म्हणजे काय, चिटकून राहणे, टू अनदर सरफेस म्हणजे काय की ही कोएजन जे आहे की ते टेन्साईल फोर्सला रेजिस्ट करू शकतं, आणि ॲडेशन जे आहे की ते कुठल्या म्हणजे जर फोर्स ऑफ ॲडेशन जर जास्त असेल सपोज लिक्विडचं, तर ते काय होणार आहे, सरफेसला चिटकून राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सरफेस टेन्शन. आता काय आहे, सरफेस टेन्शन. तर आपल्याला आता सरफेस टेन्शन बघायचं. हेडलाईन द्या सरफेस टेन्शन. तुम्ही पण माझ्यासोबत लिहायचं आहे, रफ लिहा. तुम्ही काय असं परमनंट लिहू नका. तुम्ही डायरेक्ट नोट्सचं काय करायचं, एका पेजवरती 4 पेजेस घ्यायची, म्हणजे एक जे आहे ना, एक पेजला 4 करायचं इथं, आणि त्याची प्रिंटआउट मारून घ्यायची, म्हणजे तुम्हाला कसं सगळे व्यवस्थित नोट्स राहील. ठीक आहे. नाही तर तुम्ही लिहून जरी घेतलं तरी पण काय हरकत नाही, बट प्रिंटेड कसं तिथं इमेजेस वगैरे, तर तुम्हाला पण बघायला भारी वाटेल ते, आणि तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. आता आपल्याला बघायचं आहे सरफेस टेन्शन. काय बघायचं आहे, सरफेस टेन्शन. कोणचं टेन्शन, सरफेसचं टेन्शन. ठीक आहे. आपण नाही म्हणत का मला टेन्शन आलं, तसं ते सरफेसला पण टेन्शन येतं. ते सरफेसचं टेन्शन म्हणजे काय ते बघायचं आपल्याला. इट इज डिफाईन ॲज, आता बघा सरफेस टेन्शन ही एक प्रॉपर्टी कशाची, लिक्विडची, विच इनेबल्स टू रेजिस्ट टेन्साईल स्ट्रेस. मग ते काय करणार आहे, टेन्साईल स्ट्रेसला रेजिस्ट करणार आहे. त्याच प्रॉपर्टीला काय, तीच कशामुळे होणार आहे, ती कोएजनमुळे होणार आहे. मग बघा इट इज डिफाईन ॲज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड which enables it to resist tensile stress. Tensile stress is called surface tension. म्हणजे एखादा सरफेस आहे बघा, आणि त्या म्हणजे नाही वाटरपासून बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी फ्री सरफेस फॉर्म करतं काय, लिक्विड. ठीक आहे. तर पुढे दिलेलं आहे बघा इथं, इट इज डिफाईन ॲज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड, विच इनेबल्स टू रेजिस्ट. म्हणजे काय की ते त्याला इनेबल करतं कशाला, रेजिस्ट करायला टेन्साईल स्ट्रेसला. आता टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय की वरच्या बाजूने लोड अप्लाय करणे, असा टेन्साईल स्ट्रेस म्हणजेच नॉर्मल स्ट्रेस. कोणता स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस. ठीक आहे. मग टेन्साईल स्ट्रेसला रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणे, त्या प्रॉपर्टीला काय म्हणते, सरफेस टेन्शन म्हणते. बघ मॅथमॅटिकली बघा त्याचं कसं होतं, सरफेस टेन्शन सिग्मा, सरफेस टेन्शन कशाने डिनोट करते, सिग्माने. सरफेस टेन्साईल फोर्स अपॉन लेंथ म्हणजे काय आहे की सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू सरफेस टेन्साईल फोर्स अपॉन टेन्साईल लेंथ. मग त्याचं मॅथमॅटिकली बघा, सिग्मा इक्वल्स टू एफ एस टी म्हणजे काय, सरफेस टेन्शन फोर्स अपॉन लेंथ, आणि त्याचं मीटर हे युनिट आहे न्यूटन पर मीटर. ठीक आहे. आता बघा इथं 2 मॉलिक्यूल दाखवले. काय दाखवले, 2 मॉलिक्यूल दाखवले. तर फर्स्ट मॉलिक्यूल जो आहे तो बी आहे, आणि दुसरा कोणता आहे, ए. बघा तर फर्स्ट मॉलिक्यूल काय आहे, वरच्या सरफेसला आहे. कुठं आहे, वरच्या सरफेसला आहे. ठीक आहे. म्हणजेच जिथं फ्री सरफेस फॉर्म झाला आहे, म्हणजे तो 50% बाहेरच्या बाजूला आहे आणि 50% कुठं आहे, लिक्विडमध्ये. ठीक आहे. आणि ए जो मॉलिक्यूल आहे, हा एवाला ए कुठं आहे, खाली, कुठं म्हणजे डेप्थमध्ये. तर मग ए मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड, हा कुठं आहे, इनसाइडला आहे लिक्विडमध्ये. ठीक आहे. हा मॉलिक्यूल कुठे आहे, ऑन द सरफेस आहे. मग बी मॉलिक्यूल जो आहे तो इनबॅलन्स इन कोएजन, म्हणजे बघा 50% काय आहे इथं ॲडेजन आहे, आणि 50% काय आहे, कोएजन आहे. इथं जर फुल जर कोएजन जर असतं तर तो कुठं गेला असता, खालच्या बाजूला गेला असता. पण इथं काय 50% एअरची मॉलिक्यूल त्याला काय करते, अट्रॅक्ट करते, आणि 50% वॉटरची मॉलिक्यूल काय होणार आहे, त्याला अट्रॅक्ट करणार आहे खालच्या बाजूला जे अवेलेबल असलेले. ठीक आहे. आणि इथं वरती काय एअरची मॉलिक्यूल स्टार्ट होणार आहे वरती. मग हे काय करणार त्याला, आता 50% इकडं आणि 50% तिकडं, म्हणून तिथं काय झालं, अनबॅलन्स कोएजन क्रिएट झालं. काय झालं, अनबॅलन्स कोएजन. आणि त्याच्यानंतर मॉलिक्यूल ए जो आहे तो कुठं आहे,
खालच्या बाजूला आहे, म्हणजे इथं पूर्णपणे त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठं आहे, म्हणजे हा बॅलन्स कोएजनमध्ये कुठं आहे, बॅलन्स कोएजनमध्ये. हे एक लक्षात ठेवा. मग इथं दिलेलं आहे बघा, मॉलिक्यूल ए इज हॅव्हिंग बॅलन्स कोएजन व्हाईल मॉलिक्यूल बी ॲट द इंटरफेस इज हॅव्हिंग अनबॅलन्स कोएजन. म्हणजे काय की हा इंटरफेसमुळं असल्यामुळं काय झालं, इथं अनबॅलन्स कोएजन क्रिएट झालं. ड्यू टू द अनबॅलन्स कोएजन लिक्विड सरफेस टेंड टू कॉन्ट्रॅक्ट टुवर्ड्स इंटेरियर अंटिल द सरफेस एरिया इज मिनिमम. म्हणजे काय करणार आहे आता बघा, इथं काय अनबॅलन्स कोएजन, बरोबर आहे की नाही. मग इथं आता एअरचे मॉलिक्यूल एवढे अट्रॅक्ट करू शकत नाही, बट इथं बघा इकडच्या बाजूला फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे जो वॉटरचे मॉलिक्यूल काय करेल, त्याला ओढून धरायचा प्रयत्न करतील. मग त्यावेळेस काय होणार आहे, जो सरफेस एरिया आहे तो असा काय होणार आहे, मिनिमाइज होणार आहे. म्हणजे काय की मधल्या बाजूला कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आपण जसं म्हणतो ना, त्याला ओढून धरायचं काम केलं आहे सपोज, ठीक आहे. म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट व्हायचं काम करणार आहे. मग त्याच्यानंतर ना वी कॅन फील दॅट सरफेस बिहेव लाईक स्ट्रेच इलॅस्टिक मेम्ब्रेन. मग आता बघा ते स्ट्रेच त्याला काय कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलं, त्याच्यामुळे तो जो सरफेस आहे वरचा तो अनबॅलन्स कोएजनमुळं काय होणार आहे, असा एक इलॅस्टिक मेम्ब्रेन म्हणून वर्क करणार आहे. बघा तुम्ही दुधावरची साय बघितली की, साय दुधावरती साय आलेली राहते बघा, आणि त्याच्यावरती असं नाही का, म्हणजे साय काय करते, एक इलॅस्टिक मेम्ब्रेनसारखं वर्क करते. मग त्याच्यावरून सपोज नाही का असं छोटे लाईट वेट जर काही असं हे पडलं, बघा आता लाईट वेट म्हणे काही असं कमी वजनाचं जर त्याच्यामध्ये काही पडलं तर ते दुधामध्ये मिक्स होत नाही, त्या साईवरच तरंगून राहतं, कारण की साय काय एक इलॅस्टिक मेम्ब्रेन म्हणून वर्क करतं. मग तसंच इथं सरफेस टेन्शन बघा, ते जे अनबॅलन्स कोएजन आहे ते काय करणार आहे, एक इलॅस्टिक मेम्ब्रेन वरचा सरफेस जो आहे तो एक इलॅस्टिक मेम्ब्रेन होणार आहे. अंडर द टेन्शन तो काय राहणार आहे, टेन्शनमध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर ना धिस टेन्साईल फोर्स इज नोन ॲज सरफेस टेन्शन फोर्स. त्या फोर्सलाच काय म्हणतात, सरफेस टेन्शन फोर्स म्हणतात. वी कॅन फील दॅट सरफेस बिहेव लाईक इलॅस्टिक मेम्ब्रेन. जसं ती दुधावरची साय बघा इलॅस्टिक मेम्ब्रेनसारखं वर्क करते. आणि त्याच्यानंतर ना अंडर द टेन्शन धिस टेन्साईल फोर्स नोन ॲज सरफेस टेन्शन. नंतर ना काय आहे की सरफेस टेन्शन फोर्स ॲक्ट नॉर्मली टू लाईन ड्रॉन. आता तो सरफेस टेन्शन फोर्स कसा ॲक्ट करतो, नॉर्मल ॲक्ट करतो. कशाला, ॲक्ट नॉर्मली टू लाईन ड्रॉन ऑन इंटरफेस इज अलॉंग द प्लेन ऑफ इंटरफेस. ठीक आहे, म्हणजे तो त्याच्या लाईनच्या अलॉंग ॲक्ट करतो. समजलं सगळ्यांना. तर बघा सरफेस टेन्शन फोर्सचे ज्या काही प्रॉपर्टीज आहे ना, म्हणजे तुम्हाला मी सांगतो बघा. आता एक मिनिट. सरफेस टेन्शन फोर्स ॲक्ट टू लाईन ड्रॉन ऑन इंटरफेस इट्स अलॉंग द प्लेन. म्हणजे काय आहे की हा जो सरफेस टेन्शन फोर्स आहे, इथं हा जो इंटरफेस आहे ह्या लाईनच्या अलॉंग काय होतो, ॲक्ट होतो. काय होतो, ह्या लाईनच्या अलॉंग ॲक्ट होतो नॉर्मली. ठीक आहे, म्हणजे जिथं जिथं इंटरफेस होणार आहे तिथंच सरफेस टेन्शन राहणार आहे, अदरवाईज दुसरीकडे राहणार आहे का, नाही. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता याची प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा, तुमच्या पेपरमध्ये पण येते 2 मार्काला. राईट द प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स ऑफ सरफेस टेन्शन फोर्स. तर अशा टायमाला तुम्ही काय लिहिणार आहे, आता बघा सरफेस टेन्शन कशामुळे होतं. ड्रॉप्स ऑफ वॉटर बीडिंग अप ऑन अ लीफ. म्हणजे बघा त्या ज्या नाही का, म्हणजे जे पार्टिकल्स कशाची, वॉटरची, जी पानावरती राहते बघा, तुम्ही कधी बघितलं आहे का, ते पानावरती असं ते सर्क्युलर शेपमध्ये राहते. तुम्ही आळूच्या पानावरती कधी पाणी घेऊन बघितलं आहे का, ते बघा असं एकदम राऊंडमध्ये राहतं. तर ते काय आहे, ते सरफेस टेन्शनचं एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे, सरफेस टेन्शनचं. त्याच्यानंतर ना स्मॉल इन्सेक्ट्स म्हणजे काय, किडे मकोडे. ठीक आहे, तर वॉटर स्ट्रायडर. मग बघा हे समजा मच्छरसारखं एक किडा आहे, त्याला स्ट्रायडर म्हणतात. सिटिंग ऑन द टॉप ऑफ सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे काय आहे की वॉटरच्या टॉप सरफेसवरती तो बसू शकतो. का बरं, कारण की वॉटरमध्ये एक प्रॉपर्टी आहे त्याला सरफेस टेन्शन म्हणतात, आणि त्याची जी सिग्मा व्हॅल्यू आहे वॉटरची ती याच्या वजनापेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणून तो काय करू शकतो, ह्या सरफेसवरती बसू शकतो. ठीक आहे, म्हणजे बघा आपण इथं फॉर्म्युला बघितला होता, सिग्मा इक्वल्स टू FST/L. ठीक आहे, त्याच्यानंतर ना त्याचं जे सरफेस टेन्शन बघा, तर सरफेस फोर्स आहे कशाचा, हा FST,
त्या इन्सेक्ट्सचा त्याचं वजन ह्याच्यापेक्षा पण कमी, त्याच्यामुळं तो काय होऊ शकतो, त्या मेम्ब्रेनवरती थांबू शकतो. त्याच्यानंतर ना बघा, कॅपिलरी राईज अँड फॉल हे पण कशामुळं होतं, सरफेस टेन्शनमुळे होतं. कशामुळे होतं, सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शन कशामुळे होतं, अनबॅलन्स कोएजनमुळे होतं. अनबॅलन्स कोएजन. आणि कोएजन म्हणजे काय आहे की दोन सेम मॉलिक्युल्समध्ये असलेला अट्रॅक्शन आहे, त्यालाच काय म्हणतात, कोएजन म्हणते. आणि ज्यावेळेस अनबॅलन्स कोएजन क्रिएट होणार आहे त्यावेळेस सरफेस टेन्शन क्रिएट होणार आहे, हे असं दिलेलं आहे. आणि त्याचं बघा आता इथं कॅपिलरी राईज आणि फॉल. आता बघा, ज्यावेळेस आपण काय की एखादी स्मॉल ट्यूब आहे ती जर आपण वॉटरमध्ये बुडवली तर तिच्यामध्ये काय होतं, थोडंसं पाणी वरती येतं, त्याला मेनिस्कस बघा इथं दाखवलं आहे. आणि कॅपिलरी फॉल, तर हे फॉल जे आहे ते कशामुळे होतं, तर मर्क्युरी सपोज हाय डेन्सिटी फ्लुइड आहे त्याच्या वेळेस ते काय होणार आहे, फॉल होणार आहे. ठीक आहे, तर हे त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल होते सरफेस टेन्शनचे. तर तुम्हाला जर पेपरमध्ये आलं तर तुम्ही लिहायचं वॉटर स्टायडर सिटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर, हे एक लिहायचं. म्हणजे काय की ते छोटे किडे जे राहतात, किडे मोकडे, ते पाण्यावरती बसू शकतात कारण की सरफेस टेन्शनमुळं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर छोटे छोटे पाण्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते पाण्यावरती असे एक सरफेस फॉर्म करून राहते, म्हणजे स्पिरिकल शेप फॉर्म करून राहते बघा, ते पण कशामुळे होतं, सरफेस टेन्शनमुळे होतं. आणि त्याच्यानंतर कॅपिलरी राईज अँड फॉल ऑफ लिक्विड, हे तुम्ही स्मॉल डायमीटरचं जर पाईप पाण्यात बुडवला किंवा मर्क्युरीमध्ये जर बुडवला तर त्याच्यामधलं जे फ्लुइड आहे बघा ते राईज होतं किंवा फॉल होतं. जर डेन्सिटी जर कमी असेल, ज्यावेळेस तिथं बघा ॲडेशन जादा राहील त्यावेळेस राईज होईल, आणि कोएशन ज्यावेळेस जास्त राहील त्यावेळेस ते फॉल होईल, ते फॉल होईल. ठीक आहे, म्हणजे बघा हे फॉलचं इथं आहे आणि इथं राईजचं इथं दाखवलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल होतं, तुम्हाला कधी कधी पेपरला येते प्रॅक्टिकल एक्झाम्पल. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला कॅपिलरी राईज. काय बघायचं आहे, कॅपिलरी राईज. तर कॅपिलरी राईज, आता कॅपिलरी राईज काय आहे की एक ड्यू टू द सरफेस टेन्शनमुळे होतं. म्हणजे कॅपिलरी राईज जी प्रॉपर्टी आहे, आता नेक्स्ट लिहून घ्यावं तुम्ही. ठीक आहे, कॅपिलॅरिटी ऑफ वॉटर. आता ही कॅपिलॅरिटी ही काय एक प्रॉपर्टी आहे किंवा हा एक इफेक्ट आहे. काय हा इफेक्ट आहे, सगळ्यात पहिले हा काय इफेक्ट आहे. हा इफेक्ट कशामुळे होतो, तर सरफेस टेन्शनमुळे होतं. कशामुळे होतं, सरफेस टेन्शन. कोणचं टेन्शन, सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शन कशामुळे, अनबॅलन्स कोएजनमुळे. कशामुळे, अनबॅलन्स कोएजन. आता कॅपिलरी राईज आणि फॉल हे कधी होतं आणि कसं होतं बघा. तर ज्यावेळेस आपण काय करणार आहे, एक स्मॉल डायमीटरचं ट्यूब घेणार, स्मॉल डायमीटर ट्यूब, आणि तो काय करणार, लिक्विडमध्ये इन्सर्ट करणार. काय करणार, लिक्विडमध्ये इन्सर्ट करणार. सपोज बघा आता मी तुम्हाला इथं काढून दाखवतो. असं एक आपण कंटेनर घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलं, याच्यात लिक्विड भरलं, वॉटर भरलं सपोज. ठीक आहे, हे काय आहे, वॉटर आहे. नंतर काय केलं आपण, एक स्मॉल ट्यूब घेतला आणि स्मॉल ट्यूब काय केला, याच्यामध्ये असा इन्सर्ट केला. ठीक आहे, याच्यामध्ये काय केला, इन्सर्ट केला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे वॉटर काय होतं, इथं वरती येतं. यालाच काय म्हणतात, कॅपिलरी इफेक्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला, कॅपिलरी इफेक्ट. ठीक आहे, तर बघा, स्मॉल डायमीटर ट्यूब इन्सर्ट इन लिक्विड, म्हणजे आपण ज्यावेळेस तो स्मॉल डायमीटरचा ट्यूब काय आहे की त्या लिक्विडमध्ये बुडवणार आहे. लिक्विड इज राईज ऑर फॉल. आता बघा, लिक्विड काय होऊ शकतं, राईज होऊ शकतं किंवा फॉल होऊ शकतं. बघा, दुसरं एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. तर आपण ही दुसरी ट्यूब काय इन्सर्ट केली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे की आपल्याला आता बघा, आणि ते लिक्विड फॉल होऊ शकतं. फॉल म्हणजेच त्याचं जे आता बघा इथं कसं रेज झालं तसं इथं काय होणार आहे, इथपर्यंतच राहणार आहे, इथून खाली. एवढी जागा काय राहणार आहे, व्हॅक्यूम म्हणजे नाही का, स्पेस राहणार आहे. तर ते काय आहे, कॅपिलरी फॉल आहे. हे काय आहे, कॅपिलरी फॉल आहे. फॉल म्हणजे डाऊन झाले, फॉल. आणि इथं काय आहे, राईज आहे, कॅपिलरी राईज आणि फॉल. त्यालाच कॅपिलरीज म्हणते, याला ह्या इफेक्टलाच काय म्हणते, कॅपिलरीज पण म्हणते. द कर्व सरफेस ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब इज कॉल्ड ॲज मेनिस्कस. आता बघा पुढं आपण बघणार आहे. तर
कॅपिलरी जे कॅपिलरी इफेक्ट आर ड्यू टू कशामुळे होता हा इफेक्ट? सरफेस टेन्शनमुळे होतं. आणि सरफेस टेन्शन कशामुळे होतं? अनबॅलन्स कोएजनमुळे होतं. ठीक आहे. विच इज स्मॉल डायमीटर ट्यूब इन्सर्ट इन लिक्विड. हे काय, जर आपण स्मॉल डायमीटर ट्यूब जर त्याच्यात इन्सर्ट केली तर त्याच्यानंतर लिक्विड इज राईज ऑर फॉल. लिक्विड काय होऊ शकतं? राईज होऊ शकतं किंवा फॉल होऊ शकतं त्याच्या कोएजनच्या इफेक्टमुळं. ठीक आहे. ते फ्लुइडवर डिपेंड आहे, एक तर राईज होईल नाही तर फॉल होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फॉल इन ट्यूब आर कॉल्ड एज कॅपिलरीज. यालाच काय म्हणतात? कॅपिलरीज म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, द कर्व फ्री सरफेस. कर्व फ्री सरफेस बघा, आता कर्व फ्री सरफेस आहे इथं दाखवलं आहे बघा, कर्व फ्री सरफेस इन कॅपिलरी ट्यूब. हा कर्व फ्री सरफेस जो आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये असा कर्व शेप आहे ना, याला काय म्हणतात? मिनिस्कस म्हणतात. काय म्हणतात? मिनिस्कस. काय म्हणतात? मिनिस्कस. लक्षात ठेवा, इथं दाखवलं कोणी बघा, मिनिस्कस. याला काय म्हटलं आहे? मिनिस्कस म्हटलं आहे. ठीक आहे. तर जो कर्व सरफेस आहे त्याला आपण मिनिस्कस म्हणणार आहे. द स्ट्रेंथ ऑफ कॅपिलरी इफेक्ट इज मेजर्ड बाय कॉन्टॅक्ट अँगल. आता कॉन्टॅक्ट अँगललाच काय म्हणते? वेटिंग अँगल पण म्हणते. काय म्हणते? वेटिंग अँगल. बघा आता हे जर आपण झूम करून बघितलास इथं बघा, इथं दाखवलं ते, तर हा असा कर्व सरफेस फॉर्म झालेला आहे इथं, बरोबर आहे की नाही? आणि इथं एक अँगल दाखवलेला आहे, हा काय आहे? थिटा अँगल आहे. कोणता अँगल आहे? थिटा. तर त्या थिटावरती डिपेंड राहणार आहे त्याची स्ट्रेंथ. कशाची? कॅपिलरी इफेक्टची. द स्ट्रेंथ ऑफ कॅपिलरी इफेक्ट इज मेजर्ड बाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाने डिनोट केला आहे? थिटाने. त्याला दुसरं नाव काय आहे? वेटिंग अँगल. कोणता अँगल? वेटिंग अँगल. ठीक आहे. थिटाने डिनोट करते. डिफाईन ॲज द थिटा अँगल टँजंट टू द लिक्विड सरफेस. मग आता थिटा कसा बनवायचा, कसं मेजर करायचा? तर ह्या सरफेसला एक टँजंट ड्रॉ करायची अशी. बघा ही काय आहे? टँजंट आहे ह्या कर्व सरफेसला. समजा हे कर्व सरफेस इथं आपण एक अशी टँजंट ड्रॉ केली, मग ती टँजंट जी राहणार आहे आपण काय करणार? मेजर करायचं असं तर टँजंट ड्रॉ करणार, आणि टँजंट नंतर टँजंट टू लिक्विड सरफेस मेक विथ सॉलिड सरफेस ॲट पॉईंट कॉन्टॅक्ट. बघा आता हा काय आहे? सॉलिड सरफेस, बरोबर आहे नाही? ही ट्यूब आहे आणि इथं आपण काय केली? एक टँजंट ड्रॉ केली अशी. ही काय आहे? टँजंट ड्रॉ केली. आणि यांच्यामधला जो अँगल आहे हा अँगल, याला काय म्हणतात? वेटिंग अँगल. वेटिंग अँगल किंवा दुसरं काय नाव आहे त्याला? दुसरं कोणतं नाव आहे? कॉन्टॅक्ट अँगल. कोणता अँगल? कॉन्टॅक्ट अँगल. थिटा म्हणजेच कॉन्टॅक्ट अँगल. आणि त्या कॉन्टॅक्ट अँगलनुसार काय राहणार आहे? कॉन्टॅक्ट अँगलवरती डिपेंड राहणार आहे त्याची स्ट्रेंथ. कशाची स्ट्रेंथ? तर कॅपिलरी इफेक्टची स्ट्रेंथ. ही जी कॅपिलरी इफेक्टची स्ट्रेंथ आहे ती कशावरती डिपेंड राहणार आहे? या थिटावरती डिपेंड राहणार आहे. थिटा काय आहे की आपण त्या कर्व सरफेसला एक टँजंट ड्रॉ करणार, आणि तो जो सॉलिड सरफेस आहे व्हर्टिकल सरफेस त्याच्यासोबत जो अँगल फॉर्म होणार आहे तो अँगल म्हणजे थिटा अँगल. कोणता अँगल? थिटा अँगल. ठीक आहे. मग इथं पुढे दिलेलं आहे बघा, लिक्विड इज सेड टू बी वेटिंग फ्लुइड द सरफेस व्हेन थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. मग बघा थिटाची व्हॅल्यू जर 90 डिग्रीपेक्षा जर जास्त असेल, कशापेक्षा जास्त असेल? ग्रेटर दॅन जर 90 डिग्री असेल तर त्या फ्लुइडला कोणतं फ्लुइड म्हणते? वेटिंग फ्लुइड म्हणते. कोणतं फ्लुइड? वेटिंग फ्लुइड. मग वेटिंग फ्लुइड म्हणजेच काय की ज्या फ्लुइडमध्ये वेटिंग म्हणजे का 90 डिग्रीपेक्षा जास्त राहतं तिथं कॅपिलरी राईज होणार आहे. काय होणार आहे? कॅपिलरी राईज. बघा मग आता थिटा अँगल कधी असू शकतो म्हणजे असा नाही का, असं सरफेस कधी फॉर्म होऊ शकतो? ज्यावेळेस थिटा जर 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल, आणि त्याला कोणतं फ्लुइड म्हणतो आपण? वेटिंग फ्लुइड म्हणतो. नॉन वेटिंग फ्लुइड सरफेस अँगल इज लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे वेटिंग म्हणजे काय की ते फ्लुइड चिटकू शकतं त्या सॉलिड सरफेससोबत, प्लॅस्टिक सरफेससोबत. बघा आता वॉटर जे आहे ते प्लॅस्टिकसोबत काय होतं, किंवा त्या कुठलं पण मटेरियल असू द्या ज्याच्यात वरनं त्यासोबत थोडं ते चिटकतं, म्हणजे ते कोणतं फ्लुइड झालं? वेटिंग फ्लुइड. मग त्याचा अँगल किती राहील बरं वॉटरचा? 90 डिग्रीपेक्षा कमी राहील. पण जी मर्क्युरी काय की ती नाही का प्लॅस्टिक सरफेससोबत स्टिक होत नाही, म्हणजे चिटकत नाही. मग ते काय? नॉन वेटिंग फ्लुइड आहे. मग मर्क्युरीचा अँगल किती असू शकतो? 90 डिग्रीपेक्षा कमी असू शकतो. मग बघा तुम्हाला जर कधी प्रॉब्लेममध्ये जर सपोज तिथं दिलेलं नाही कॅपिलरी राईज झाला की फॉल झाला, पण तिथला तुम्ही जो अँगल आहे तो अँगल जर 90 डिग्रीपेक्षा कमी असेल, कसं असेल? कमी असेल, तर तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं तिथं काय? वेटिंग फ्लुइड आहे. आणि वेटिंग फ्लुइड म्हणजेच काय? कॅपिलरी राईज. आणि नॉन वेटिंग फ्लुइड म्हणजे इथं अँगल जो आहे तो थिटापेक्षा 90 डिग्रीपेक्षा मोठा राहील, तिथं कोणतं फ्लुइड आहे? नॉन वेटिंग. आणि नॉन वेटिंग फ्लुइड जे राहतं
ते काय राहतं, कॅपिलरी फॉल राहतं. काय राहतं, कॅपिलरी फॉल. मग बघा इथं दिलेलं आहे. आता कॅपिलरी राईज झालं, बघा इथं काय झालं, कॅपिलरी राईज. मग ॲडेझन काय, ॲडेझन म्हणजे काय की दोन डिफरंट मॉलिक्यूलमधलं ॲट्रॅक्शन जास्त आहे कोएजनपेक्षा. सेम मॉलिक्यूल म्हणजे वाटरच्या मॉलिक्यूलमधलं ॲट्रॅक्शनपेक्षा वाटर आणि इथं जी असणारी ट्यूब आहे तिच्या मॉलिक्यूलमधलं ॲट्रॅक्शन काय जास्त आहे, म्हणून इथं काय झालं, कॅपिलरी राईज झालं. बघा कॅपिलरी राईज झालं. पण इथं दुसरं दाखवलं आहे बघा, मर्क्युरी. मग मर्क्युरी जे आहे त्या मर्क्युरी आहे म्हणजे नाही का, मर्क्युरी जो आहे, मर्क्युरी आणि मर्क्युरी त्याचे दोन मॉलिक्यूल आहे. त्या दोघां मॉलिक्यूलमधलं जे अट्रॅक्शन आहे ते जास्त आहे, म्हणजेच काय कोएजन जास्त आहे ॲडिजनपेक्षा. म्हणून इथं काय झालं तर इथं कॅपिलरी फॉल झाला. आणि फॉल झाला म्हणजेच हे फ्लुइड काय आहे, नॉन वेटिंग फ्लुइड आहे. आणि नॉन वेटिंग फ्लुइडचा अँगल किती राहतो, ग्रेटर दॅन 90 डिग्री. म्हणजे बघा तुम्हाला जर 110 130 डिग्री जर द्यायला असं अँगल, तर तुम्ही समजून घ्यायचं ते काय आहे, कॅपिलरी फॉल झालेला आहे आणि नॉन वेटिंग फ्लुइड आहे. कोणतं फ्लुइड आहे, नॉन वेटिंग फ्लुइड. आणि ज्यावेळेस थिटा हा लेस दॅन 90 डिग्री, कसा आहे, लेस दॅन 90 डिग्री, त्यावेळेस ते फ्लुइड कोणतं आहे, वेटिंग फ्लुइड. आणि वेटिंग फ्लुइड असेल तर काय होणार आहे, कॅपिलरी राईज होणार आहे. ठीक आहे, हे असं होतं कॅपिलरी इफेक्ट. सगळ्यांना समजलं? ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घ्या 3 मुद्दे याच्यामध्ये. सगळ्यात पहिला कोणता आहे की कॅपिलरी इफेक्ट हा सरफेस टेन्शनमुळं क्रिएट होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना दुसरा मुद्दा आहे कॅपिलरी इफेक्ट म्हणजे काय की आपण एक स्मॉल डायमीटरची ट्यूब घ्यायची आणि त्या फ्लुइडमध्ये ती इन्सर्ट करायची. इन्सर्ट केल्यानंतर ना जर त्या ट्यूबमधून जर फ्लुइड ऑटोमॅटिक वर आलं तर ते काय म्हणतं, कॅपिलरी राईज झालं. आणि जर त्या फ्लुइड नाही का म्हणजे ट्यूब इन्सर्ट केल्यानंतर ना ती फ्लुइड काय की त्या लेवलपासून पण खाली गेलं तर त्याला काय म्हणतात, कॅपिलरी फॉल. काय म्हणते, कॅपिलरी फॉल. आता कॅपिलरी राईज कधी होतं, तर ज्यावेळेस ॲडेझन फोर्स म्हणजे दोन डिफरंट मॉलिक्यूलमधलं अट्रॅक्शन जर जास्त असेल दोन सेम मॉलिक्यूलमध्ये, तर त्यावेळेस काय होणार आहे, राईज होणार आहे. त्याच्यानंतरनं ज्यावेळेस सेम मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन जास्त आहे डिफरंट मॉलिक्यूल्सपेक्षा म्हणजे ॲडेझनपेक्षा, त्यावेळेस काय होणार आहे, कॅपिलरी फॉल होणार आहे. आणि त्याच्यानंतरनं तो जो मेनिस्कस आहे, मेनिस्कसला जर आपण एक टँजंट ड्रॉ केली आणि या सरफेससोबत जो अँगल फॉर्म होतो त्या अँगलला म्हणतात कॉन्टॅक्ट अँगल. जर कॉन्टॅक्ट अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर तिथं काय होतं, त्याला वेटिंग फ्लुइड म्हणतात. आणि जर थिटा जर 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर त्या केसमध्ये काय होणार, नॉन वेटिंग फ्लुइड राहणार आणि तिथं काय होणार, मग कॅपिलरी फॉल होणार. ठीक आहे, तर हे सगळं होतं कॅपिलरी इफेक्ट ऑफ वॉटरच्या अबाउट. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा आता कॅपिलरी इफेक्टमध्ये इथं डिटेलमध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. तर ठीक आहे, आपण आता इथं स्टार्ट करू ॲनालिसिस करायला. तर कॅपिलरी इफेक्ट ऑफ वॉटर. आता बघा कॅपिलरी इफेक्टची कन्सेप्ट समजली तुम्हाला. तुमच्या सिलेबसमध्ये कॅपिलरी इफेक्ट ऑफ वॉटर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, कॅपिलरी इफेक्ट ऑफ वॉटर. मग इथं हेडलाईन द्या, कॅपिलॅरिटी इफेक्ट किंवा कॅपिलॅरिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, तर मग बघा आपण इथं आता काय करणार, कॅपिलरी ड्रॉ करणार. काय एक ट्यूब आहे, थोडी मोठी ड्रॉ करू आपण म्हणजे मग तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, नंतर ना हे काय कंटेनर आहे. तर बघा हे वॉटर आहे. हे काय वॉटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना ही वॉटर बघा आता कॅपिलरी राईज झालं, ते वॉटर कुठे गेलं, इथपर्यंत गेलं. ठीक आहे, ही लेवल तर वॉटरचीच आहे ऑलरेडी. याच्यामध्ये आपण काय केलं, वॉटर ॲड केलं. बघा आता ती लेवल कुठपर्यंत गेली, तर इथपर्यंत गेली. ठीक आहे, थोडीशी ट्यूब आणखीन मोठ्या करू आपण.
नंतर नेक्स्ट बघा, आता काय झालं, इथं कॅपिलरी राईज झाला, बरोबर आहे की नाही. मग इथं काय आहे, एअर आहे. इथं काय आहे, एअर आहे. काय आहे, एअर. आणि इथं काय आहे, वॉटर आहे. काय आहे, वॉटर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला इथं काय बघायचं, आता कॅपिलरी राईज जो झाला म्हणजे याची हाईट काय फाइंड आउट करायची, काय करायची आपल्याला, हाईट फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग ही हाईट किती राईज झाली असं ते आपल्याला आता फाइंड आउट करायचं. हे कसं फाइंड आउट करायचं बघा, तर ही जी ट्यूब आहे हिचा डायमीटर बघा किती आहे. आपण काय केलं, एक ट्यूब घेतली आणि ती काय केली याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये डुबवली. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपिलरी राईज झाला. मग तो किती राईज झाला आपल्याला आता ते चेक करायचं बघा. तर वॉटर आहे, वॉटर काय आहे, वेटिंग फ्लुइड आहे. ठीक आहे. तर मग इथं असं झालं असेल का, नाही, इथं असा मेनिस्कस तयार झाला असेल. ठीक आहे. तर आपण एक मेनिस्कस ड्रॉ करू. असा मेनिस्कस तयार झाला. ठीक आहे, कर्व शेपमध्ये. त्याच्यानंतर इथं असं काय मेनिस्कस तयार झाला. ही जी हाईट ही किती आहे, एच. ठीक आहे, एच. तर आपल्याला तो एच फाइंड आउट करायचा आहे. बघा आता आपण काय करणार, एवढा एरिया कन्सिडर करणार. मग बघा हे एवढाच एरिया राईज झालेला आहे, बरोबर आहे की नाही. मग हा जो एरिया आहे ह्या एरियावरती आता बघा, हे कॅपिलरी राईज कशामुळे झालं, सरफेस टेन्शनमुळे झालं. कशामुळे झालं, सरफेस टेन्शन सिग्मा. ठीक आहे. मग सरफेस टेन्शन सिग्मा, आता बघा सरफेस टेन्शन जो आहे ते काय राहतं की तुम्हाला आपण बघितलं होतं बघा की सरफेस टेन्शन फोर्स अपॉन लेंथ. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचं इथं, हाईट राईज किती झाला. आता एवढं जर आपण फ्लुइड कन्सिडर केलं म्हणजे काय की असं फ्लुइड जर कन्सिडर केलं इथं, आता बघा आपण मेनिस्कस ड्रॉ केला हा आणि एवढंच फ्लुइड घेतलं. ठीक आहे. मग या फ्लुइडमध्ये किती वेट आहे या फ्लुइडचं, तर डब्ल्यू आहे. किती आहे, डब्ल्यू आहे. आणि याच्यावरती जो सरफेस टेन्शन फोर्स आहे तो इकडच्या बाजूला ॲक्ट होणार आहे, बरोबर आहे की नाही. इथं एक आणि इथं एक. तर मग हा किती ॲक्ट होणार आहे, तर बघा आता याचा डायमीटर किती आहे, डी आहे. ठीक आहे. तर मग काय होणार, डायमीटर डबल आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला त्याचं हे घ्यावं लागेल, काय, पेरीमीटर. काय घ्यावं लागेल, पेरीमीटर. तर पेरीमीटर किती राहील, पाय डी राहील, पाय डी. आणि इथं बघा आता हा काय असा अँगल क्रिएट झाला ना, मग इथं हा थिटा अँगल आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर व्हर्टिकल मेंबर घ्यावा लागेल इथं. मग याला दोन याच्यात रिझॉल्व करायचं. ठीक आहे. तर हा एक आणि हा दोन. मग बघा इथं जर आपण सरफेस टेन्शन फोर्स घेतला FST इक्वल्स टू सिग्मा इंटू एल. ठीक आहे. मग सिग्मा तर ॲज इट इज आहे आणि त्याच्यानंतर हा एल म्हणजेच इथं एरिया घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल, एरिया. तर मग एरिया बघा पाय डी, सरफेस एरिया किती आहे, पाय डी आहे. ठीक आहे. मग पाय डी, आता इथं ऑलरेडी अँगल किती आहे, थिटा आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला व्हर्टिकल मेंबर घ्यावा लागेल आणि हा काय आहे, सिग्मा आहे. ठीक आहे. तर व्हर्टिकल मेंबर काय येणार आहे, पाय डी सिग्मा इंटू पाय डी इंटू कॉस थिटा. सॉरी एक मिनटं, हा जो व्हर्टिकल मेंबर आहे तो काय येणार, हा जर सिग्मा असेल तर हा काय येईल, सिग्मा कॉस थिटा. काय येणार आहे, सिग्मा कॉस थिटा. कारण की इथं थिटा आहे बघा आणि हा व्हर्टिकल मेंबर आहे. मग आता इथं व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन दिलं आहे. मग नाही तुम्ही म्हणशानी सर इथं वाय डायरेक्शन आहे, मग वायमध्ये तुम्ही साईन घ्यायला पाहिजे. पण इथं इन्क्लिनेशन कुठं दिलं आहे, वायच्या अबाउट दिलं आहे. जर एक्सच्या अबाउट द्यायला असलं मग हे विचारलं असतं, हे काय आलं असतं, साईन थिटा आलं असतं. मग इथं हॉरिझॉन्टल काय येणार, सिग्मा साईन थिटा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा आता व्हर्टिकल मेंबर आहे. ठीक आहे. तर सिग्मा FST इक्वल्स टू हा काय आहे, सिग्मा आहे कॉस थिटा. एक मिनटं बाजूला लिहू आपण, जागा नाही तरी. FST इक्वल्स टू सिग्मा कॉस थिटा आणि इंटू एरिया कोणता आहे, एरिया कोणता आहे, तर पाय डी. ठीक आहे.
पाय डी. आता इथं काय डायमीटर आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा आता हा झाला व्हर्टिकल मेंबर, बरोबर आहे की नाही, हा झाला व्हर्टिकल मेंबर. आणि त्याच्यानंतर आता इथं काय हॉरिझॉन्टल मेंबर आहे, ठीक आहे. मग आता इथं काय की वेट ॲक्ट होणार आहे. वेट काय राहतं, मग वेट जे आहे बघा, वेट ऑफ द फ्लुइड जर काढायचं असेल तर मास इंटू ग्रॅव्हिटी. आता इथं मास माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती. मग मास काय राहतं, मास अपॉन व्हॉल्यूम इक्वल्स टू काय राहतं, डेन्सिटी राहतं. म्हणून मास काय करायचं, मास इक्वल्स टू रो इंटू व्ही, रो इंटू व्ही. मग बघा आता इथं काय आहे की जे वेट ऑफ द फ्लुइड आहे ते काय राहणार आहे, ह्या FSTच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही जर चांगलं ऑब्झर्व केलं तर हे वेट जे आहे ते या व्हर्टिकल मेंबरच्या बरोबर राहणार आहे. मग इथं काय घ्यायचं, मग बघा इथं हे घ्यायचं समेशन FY घ्यायचं. समेशन कोणता घ्यायचा, FY, समेशन FY, समेशन FY इक्वल्स टू 0. मग समेशन FY इक्वल्स टू जर 0 घेतलं तर बघा मग इथं हे जे वेट ॲक्ट होणार आहे ते वेट, मग वेट ऑफ फ्लुइड इक्वल्स टू काय होणार आहे, सरफेस टेन्शन, काय होणार आहे, सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन FST, ठीक आहे. मग इथं काय करायचं, आता वेट ऑफ द फ्लुइड काय आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. मग काय करायला, मासच्या जागेवर आपण काय टाकणार आहे, रो इंटू व्ही टाकणार आहे. मग मास रो जी. आता व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम कसं काढायचा, व्ही. तर बघा ही काय आहे, सिलेंड्रिकल ट्यूब आहे, बरोबर आहे की नाही. याचं डायमीटर किती आहे, डी आहे. आणि त्याचं मग बघा इथं घ्यावं लागेल π/4 इंटू डी स्क्वेअर, π/4 डी स्क्वेअर इंटू एच. हे काय झालं, व्हॉल्यूम झालं. बघा एरिया इंटू जर एच केलं, इथं बघा चांगलं लक्ष द्या, हे असं आपलं काय आहे, ठीक आहे. हा काय मेनिस्कस आहे, बरोबर आहे की नाही. आणि एवढा एरियावरती ट्यूबमधून रेज झाला आहे. मग याचा डायमीटर डी आहे, बरोबर आहे की नाही, दाखवलं आहे डायमीटर काय आहे, डी आहे. त्याच्यानंतर हाईट काय आहे, एच. मग इथं याचा एरिया काय येणार आहे, π/4 डी स्क्वेअर. आणि इंटू जर एच केलं तर हे काय होणार आहे, व्हॉल्यूम होणार आहे. मग ते आपण इथं ॲज इट इज लिहिलं. आणि सरफेस टेन्शन काय आलं होतं, सिग्मा पाय डी कॉस थिटा, ठीक आहे. मग बघा इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो डी इकडे डी स्क्वेअर आहे, हा डी स्क्वेअर आणि हा डी कॅन्सल झाला. त्याच्यानंतर मग बाकीचं आपल्याला काय करायचं, एच एक बाजूला करायचं, एच इक्वल्स टू आणि इथं जो पाय, हा पाय आणि हा पाय काय होणार, कट होणार. त्याच्यानंतर 4 सिग्मा, हा इकडचा 4 आणि इथला हा सिग्मा कॉस थिटा, कोणता थिटा, कॉस थिटा अपॉन. आता बघा इथं रो जी आणि इथला स्क्वेअर, हा डी तर गेला. मग इथं एक स्क्वेअर होता, एक डी राहिला, मग काय GD. म्हणजेच आपला फॉर्म्युला कोणता आला, सिग्मा एच इक्वल्स टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. हा काय आला, फॉर्म्युला आला कशाचा, कॅपिलरी इफेक्ट ऑफ वॉटर. तर मग बघा पुढं तेच दाखवलेलं आहे. तर इथं लिहून दिलं आहे बघा मी. तर लेट्स कन्सिडर अ ग्लास ट्यूब ऑफ स्मॉल डायमीटर डी. आपण एक छोटासा डायमीटरचा ट्यूब काय घेतला, कन्सिडर केला आणि त्याचं एक एंड ओपन ठेवलं आणि दुसरं एंड काय केलं, व्हर्टिकली इन्सर्ट केलं वॉटरमध्ये. कशामध्ये, वॉटरमध्ये. द लिक्विड विल राईज, म्हणजे जे वॉटर आहे ते काय झालं, राईज झालं अबाव द लेवल, म्हणजे या लेवलपासून कुठे गेलं, वर गेलं, ठीक आहे. मग ते किती वर गेलं, तर कॅप स्मॉल एच इतकं राईज झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर मी दाखवलं बघा, डी इज द डायमीटर ऑफ कॅपिलरी ट्यूब. ह्या कॅपिलरी ट्यूबचं डायमीटर किती आहे, डी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं जे एच दिलं आहे बघा, एच म्हणजे काय, हाईट ऑफ कॅपिलरी राईज, किती हाईट राईज झालं. त्याच्यानंतर थिटा, ही थिटा दिला आहे कॉन्टॅक्ट अँगल. तुम्हाला मी सांगितलं आहे बघा, सरफेस टेन्शन फोर्स, सॉरी इथं काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेलं आहे वॉटरसोबतचा, म्हणजेच हा थिटा अँगल दिला आहे. त्याच्यानंतर जे सरफेस टेन्शन फोर्स फॉर युनिट लेंथ, सिग्मा काय आहे, सरफेस टेन्शन फोर्स आहे पर युनिट लेंथ, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे बघा डेन्सिटी, काय दिलेली आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ वॉटर सिग्मा, ठीक आहे, सॉरी रो. आणि जी काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आपण इथं इक्विलिब्रियमची कंडिशन अप्लाय केली एवढ्याच एरियासाठी, ठीक आहे. मग इथून जेवढं वरती रेज झालेलं वॉटर आहे ते कशामुळे रेज झालं, तर सरफेस टेन्शन फोर्समुळे रिलेज झालं. तर मग इथं दिलेलं बघा, अपवर्ड सरफेस टेन्शन फोर्स
इज इक्वल्स टू वेट ऑफ वॉटर कॉलम इन द ट्यूब. म्हणजे एवढं जे वॉटरचं वेट आहे ते कशाच्या इक्वल्समध्ये राहणार आहे, सरफेस टेन्शन फोर्सच्या. तर मग बघा आता इथं सरफेस टेन्शन फोर्स जो दिलेला आहे बघा, तर सरफेस टेन्शन फोर्स काय आहे की हा सिग्मा आहे, सिग्माचा व्हर्टिकल मेंबर. म्हणजे इथं असं व्हर्टिकल मेंबर ड्रॉ केला आणि इथं काय केलं, हॉरिझॉन्टल मेंबर. ठीक आहे. तर व्हर्टिकल मेंबर काय राहणार आहे, सिग्मा इंटू कॉस थिटा, कारण की हा अँगल किती दिलेला आहे, थिटा दिला आहे. आणि हा काय राहणार आहे, सिग्मा साईन थिटा. ठीक आहे. मग आता बघा सरफेस टेन्शन फोर्स आहे, मग एफ इक्वल टू काय येणार, सिग्मा कॉस थिटा इंटू ए, सिग्मा कॉस थिटा इंटू ए बरं का. ठीक आहे. सिग्मा कॉस थिटा इंटू ए. आता तुम्ही म्हणशाल सर ते सरफेस टेन्शन फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय दिलं होतं, सिग्मा इक्वल्स टू एफ एस टी इंटू एल दिलं होतं. तर मग हा सिग्मा पर युनिट लेंथ किती ॲक्ट होतो त्यालाच काय म्हणतात, सरफेस टेन्शन फोर्स म्हणतात. इथं दिलेलं बघा टेन्साईल फोर्स. ठीक आहे. मग हा सिग्माला ऑलरेडी तो मल्टिप्लाइड आहे. ठीक आहे. मग इथं व्हर्टिकल मेंबर काय येणार आहे, सिग्मा कॉस थिटा, आणि आपलं बघा फोर्स इक्वल्स टू किंवा स्ट्रेस इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस इक्वल टू काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स कोणता आहे, तर सरफेस टेन्शन फोर्स आहे. मग ते काय येणार, सिग्मा इंटू ए येणार. मग एरिया काय राहील इथं, पाय डी राहणार आहे. काय राहणार आहे, पाय डी, म्हणजेच पाय इंटू डी. बघा इथं तुम्ही म्हणशाल 2 पाय आर दिलेलं आहे, 2 पाय आर आणि हे बघा 2 पाय आर इक्वल्स टू पाय डी राहतं. कसं काय, तर 2 टाइम्स आर जर घेतलं तर ते डीच्या इक्वलमध्ये येतं. ठीक आहे. म्हणून तिथं 2 पाय आर लिहिलेलं आहे, ते पण बरोबर आहे. त्याच्यानंतर ना मग सरफेस टेन्शन फोर्स इज इक्वल्स टू बघा आपण दिलेलं आहे पाय डी इंटू कॉस थिटा. पाय डी इंटू काय दिलेलं आहे, कॉस थिटा इक्वल्स टू पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एच. आता बघा इथलं एवढ्या जागेतलं आपलं हे जे वॉटर आहे, या वॉटरचं काय करायचं, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. मग तुम्ही जर हा एरिया फाइंड आउट केला आणि त्या एरियाला जर हाईटनी मल्टिप्लाय केलं एचनी, तर ते काय भेटणार आहे आपल्याला, व्हॉल्यूम भेटणार आहे. तर म्हणून पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एच इंटू रो जी. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की मास काय, वेट काय राहतं, मास इंटू ग्रॅव्हिटी. आणि मास काय राहतं, मास काय राहतं, डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि म्हणून मास इक्वल्स टू रो इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे. मग रो इंटू व्हॉल्यूम जर घेतलं तेवढं मास येणार आहे. मग याला परत आपण इथं काय केलं, मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वेट भेटलं. तर मग वेट इक्वल्स टू रो जी इंटू हा काय आहे, हा व्हॉल्यूम आहे, हा काय आहे, सगळा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. मग रो जी व्ही, म्हणून बघा वेट इक्वल टू रो जी व्ही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना हा फॉर्म्युला आपण काय केला, रिअरेंज केला. एच एका बाजूला घेतला, मग हा 4 इकडे गेला, सिग्माल मल्टिप्लाय झाला, हा पाय आणि हा पाय कट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथला हा जो डीचा स्क्वेअर होता तो ह्या डी सोबत कट होऊन गेला, म्हणजे एकच डी अवेलेबल राहिला. त्याच्यानंतर ना सिग्मा बघा आता एच इकडे राहिला, मग एचला मल्टिप्लाय असणारी कुठं होणार, इकडे जाणारी. म्हणजेच मग बघा हा 4 इकडे डिवाइडला होती, तर गेल्या मल्टिप्लाय झाला 4. सिग्मा ॲज इट इज राहिला, कॉस थिटा पण ॲज इट इज राहिला. ठीक आहे. नंतर ना इकडचा रोज डिवाइड झाला, रो आणि जी, आणि इथं परत राहिलेलं एक डी. म्हणून फॉर्म्युला काय आला, कॅपिलरी राईज म्हणजे हाईट ऑफ कॅपिलरी इज इक्वल्स टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. ठीक आहे. तर हे काय आलं, कॅपिलरी हाईट आली, कॅपिलरीची काय आली, हाईट आली. ठीक आहे. तर तुम्हाला हे डेरिवेशन काय पेपरमध्ये येत नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे ते कसं आलं आहे. तुम्हाला फक्त पेपरमध्ये एवढंच येईल, व्हॉट इज द कॅपिलरिटी ऑफ वॉटर, आणि तुम्हाला हा फॉर्म्युला डायरेक्ट पार्ट पाहिजे. पण तो फॉर्म्युला कसा आला ते पण सांगितलं मी. ते कशामुळे, तर सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू काय राहतं, वेट ऑफ दॅट वॉटर राईज. म्हणजे इथं जेवढं वॉटर राईज झालं ना सरफेस लेवलपासून किंवा फ्री सरफेसपासून, तेवढ्या वॉटरचं जे वेट राहणार आहे ते वेटच कशाची इक्वल्स राहणार आहे, सरफेस टेन्शनची इक्वल्स राहणार आहे. मग त्याच्यावरून आपण काय केलं, हाईट फाइंड आउट केली. काय केली, हाईट फाइंड आउट केली. कशाची, सरफेस म्हणजे नाही का, ती जेवढं लेवल राईज होणार आहे तेवढीची. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावरती पेपरमध्ये एक प्रॉब्लेम आलेला आहे बघा मागं, तर तो प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे तसं जर त्याच्यावरती जर ते फॉर्म्युल्यावरती जर प्रॉब्लेम आला तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. ठीक आहे. तर आपण एक प्रॉब्लेम घेऊ. मग तो तुमच्या पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे, तो कधी आला बघा, विंटर 2016मध्ये 4 मार्कासाठी आलेला आहे. तर मग आपण इथं सोल्युशन घेऊ. आता तुम्हाला हे समजलं असेल ना कसं डिराईव्ह झालं, तर तुम्हाला ते म्हणजे नाही का पार्ट करायचं आहे फॉर्म्युला. पार्ट म्हणजेच काय की तुम्हाला तो समजला आहे, बट तुम्हाला तो माहिती पाहिजे. एच इक्वल्स टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी
4 म्हणजे 4 आहे, सिग्मा म्हणजे काय स्ट्रेस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना थिटा म्हणजे कॉन्टॅक्ट अँगल आहे, रो म्हणजे डेन्सिटी आहे, त्याच्यानंतर जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे, आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ ट्यूब आहे, आणि एच म्हणजे काय की हाईट आहे, जेवढी हाईट रेज होणार आहे, ठीक आहे, रेज किंवा फॉल. आता बघा याच्यामध्ये पण जर कॅपिलरी फॉल झाला, काय झालं, कॅपिलरी जर फॉल झाला तर इथं मायनस साईन येतं, कुठे इथं मायनस साईन येतं, ठीक आहे. तर ते तुमच्या सिलेबसला फक्त कॅपिलरी ऑफ वॉटरच दिलेलं आहे. तर वॉटरमध्ये ऑलवेज वॉटर काय आहे की स्टिकिंग फ्लुइड आहे किंवा वेटिंग फ्लुइड आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते काय होणार, कॅपिलरी राईजच होणार आहे, फॉल होणार नाही. बट जर इन केस जर कॅपिलरी फॉल जर विचारलं तुम्हाला, तुम्ही म्हणशाल सर राईजसाठी तुम्ही सांगितलं फॉर्म्युला, पण कॅपिलरी राईजसाठी काय आहे, -4 सिग्मा कॉस थिटा, -4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. हा जो मायनस साईन आहे तो काय इंडिकेट करतो की हाईट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये गेली, ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त. पण तुम्हाला फक्त वॉटरचं दिलेलं आहे सिलेबसमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही मायनस साईनचा विचार नाही करायचा, फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, कॅपिटल एज इक्वल्स टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. मग बघा आता इथं सोल्युशन घेऊ आपण. सोल्युशन डी इक्वल्स टू, बघा आता इफ 5 mm डायमीटर ग्लास ट्यूब, किती mm डायमीटरची ग्लास ट्यूब आहे, 5 mm ची, इज इमर्स इन वॉटर. कशामध्ये इमर्स केली आपण, ती वॉटरमध्ये इमर्स केली. कॉन्टॅक्ट अँगल इज 5 डिग्री. कॉन्टॅक्ट अँगल किती आला, थिटा इक्वल्स टू 5 डिग्री, थिटा इक्वल्स टू 5 डिग्री आला, ठीक आहे. आणि इथं डायमीटर किती दिलं होता, 5 mm दिलं होतं, 5 mm. मग 5 mm ला जर आपण याच्यामध्ये कन्वर्ट केलं, कशामध्ये, मीटरमध्ये, 0.05 मीटर. मग बघा आता तुम्ही म्हणशाल सर मीटरचं आणि mm मध्ये कसं, तर 1000 mm इज इक्वल्स टू 1 मीटर, 1 मीटर, ठीक आहे. म्हणून इथं काय केलं, मग जर आपल्याकडे 5 mm आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मग ते किती येतं, 0.005 mm मीटर येतं, ठीक आहे. आणि थिटा किती दिलेला आपल्याला, 5 डिग्री दिला. आता बघा थिटा लेस दॅन 90 डिग्री म्हणजे हे काय असणार, कॅपिलरी राईज असणार. म्हणजेच काय की जर 90 डिग्रीपेक्षा कमी जर असेल तर कॅपिलरी राईज झालेलं आहे, ठीक आहे. मग इथं दिलेलं आहे फाइंड द कॅपिलरी राईज टेक सरफेस टेन्शन, सिग्माची व्हॅल्यू दिली बघा, सरफेस टेन्शन किती घ्यायचं आहे, सिग्मा इक्वल्स टू 0.074 न्यूटन पर मीटर, किती घ्यायचं, न्यूटन पर मीटर घ्यायचं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, मग कॅपिटल राईज इज इक्वल्स टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी, काय घ्यायचं, रो जी डी, ठीक आहे. मग रो जी डी जर घेतलं, मग 4 इंटू सिग्माची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 0.074 इंटू कॉस 5 डिग्री, ठीक आहे, कॉस ऑफ 5 अपॉन वॉटरची आता डेन्सिटी बघा, इथं वॉटर सांगितलं आहे डायरेक्ट, काय सांगितलं आहे, वॉटर. मग वॉटरची डेन्सिटी दिलेली नाही आपल्याला, मग वॉटरची डेन्सिटी काय राहते, 1000 राहते, सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं मीटर क्यूब, आणि लक्षात ठेवायला पण सोपी आहे, तर तुम्ही सगळ्यांनी पाठ करून घ्यायची, 1000 राहते, ठीक आहे. मग सिग्मा इक्वल्स टू, मग आता 1000 इंटू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती राहते, 9.81 इंटू डायमीटर किती दिलेलं आहे आपल्याला, 0.005, ठीक आहे. मग काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटरमध्ये. तर एचची व्हॅल्यू किती येते बघा, एचची व्हॅल्यू किती येते बघा, 4 इंटू 0.074 इंटू कॉस 5 डिवाइड बाय 1000 इंटू 9.81 इंटू 0.005, ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू आली बघा इथं, एच इज इक्वल्स टू 0.0601169 mm, सॉरी मीटर, ठीक आहे. याला जर आपण एम एममध्ये जर कन्वर्ट केलं तर मग 1000 मल्टिप्लाय करायचं, 1000 जर मल्टिप्लाय केलं तर 6.011 mm एवढं काय होणार आहे, कॅपिलरी राईज होणार आहे, काय होणार आहे, कॅपिलरी राईज होणार आहे, कॅपिलरीची हाईट येणार आहे, ठीक आहे. तर हे काय आलं बघा, कॅपिलरी राईजचं राईज म्हणजे हाईट किती राईज होणार आहे मग ट्यूबमधून, तर 0.6 mm राईज होणार थोडक्यात, ठीक आहे, किंवा 0.00601
69 एम मीटर. ठीक आहे, ही मीटरमध्ये आहे आणि ही मध्ये. तर असा हा प्रॉब्लेम होता. आता बघा एकच प्रॉब्लेम आलेला पेपरमध्ये 2016ला, तर तुमच्या टायमाला तो येऊ शकतो. जर आला तर तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे, कारण की याच्यामध्ये काही एकच फॉर्म्युला आहे, फॉर सिग्मा कॉस थीटा अपॉन रो जी डी. तर वॉटरची व्हॅल्यू दिलेली नसती, तर वॉटरची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट माहिती बघा किती घ्यायची, किती घ्यायची राहते वॉटरची व्हॅल्यू 1000. ठीक आहे, किती घ्यायच्या 1000. त्याच्यानंतर जीची व्हॅल्यू दिलेली नसती, मग जीची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही पाठ पाहिजे या दोन गोष्टी. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फोर सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. तर हा प्रॉब्लेम आलेला होता विंटर 2016साठी. 4 मार्काला एकच फॉर्म्युला, म्हणजे नाही एकच फॉर्म्युल्यावर होता, आणि कॅपिलरी राईज फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम एक आहे बघा इथं. तर हा एक सॉल्व करू आपण. सोल्युशन सगळ्यात पहिले गिवन काय आहे, फाइंड आउट द मिनिमम साईज ऑफ ग्लास ट्यूब दॅट कॅन बी यूज टू मेजर वॉटर लेवल इफ कॅपिलरी राईज इन ट्यूब इज रेस्ट्रिक्टेड बाय 2 mm. म्हणजे हाईट दिलेली बघा आपल्याला, हाईट इक्वल्स टू 2 mm दिलं. त्याच्यानंतर कन्सिडर द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ एअर इज 0. सिग्माची व्हॅल्यू दिली बघा 0.07375 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर नाही तर काय सांगितलं त्यांनी, इथं काय दिलेलं आहे, कॅन बी यूज टू मेजर वॉटर लेवल बघा, ग्लास ट्यूब दॅट कॅन बी यूज टू मेजर वॉटर लेवल इफ कॅपिलरी राईज इन ट्यूब इज रेस्ट्रिक्टेड. ही काय सांगितलेली आहे, रेस्ट्रिक्टेड सांगितलेली आहे. म्हणजे कॅपिलरी राईज जे होणार आहे बघा, अशी जर ट्यूब असत, हे काय पॉट आहे आपलं. ठीक आहे, आणि मग इथं समजा हे काय वॉटर आहे, आणि याच्यामध्ये जी कॅपिलरी राईज होणार आहे ती रेस्ट्रिक्ट करून ठेवलेली, म्हणजे याच्यापेक्षा वर जाऊ शकत नाही या लेवलपेक्षा. किती हाईट आहे 2 mm. ही किती दिलेलं आहे आपल्याला 2 mm दिले. या 2 mm पेक्षा वर जाऊ शकत नाही. वॉटरला जरी जावं वाटलं तरी पण ते जाणार नाही, कारण की आपण तिथं काय केलं आहे, रेस्ट्रिक्ट करून ठेवलं आहे प्रॉब्लेममध्ये. मग रेस्ट्रिक्ट करून ठेवल्यामुळं काय की इथं पूर्णपणे फिल होणार. मग इथला अँगल किती येणार आहे, थिटा इक्वल्स टू किती येणार, 0 येणार. किती येणार, थिटा इक्वल्स टू 0 येणार. बघा, ही रेस्ट्रिक्टेड वर्डमध्येच दिलेला आहे थिटा. हा जो रेस्ट्रिक्टेड वर्ड आहे ना, त्याच्यामध्येच काय दिलेलं आहे, थिटाची व्हॅल्यू दिली. म्हणून इथं लिहायचं ड्यू टू द रेस्ट्रिक्शन in 2 mm so theta is become 0 degree. थिटा किती आहे 0 डिग्री. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बघा आपल्याला थिटाची व्हॅल्यू काय दिली 0 दिली. मग आता आपला फॉर्म्युला पुट करायचा किती, h इज इक्वल्स टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी. मग बघा आपल्याला डी फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी काय विचारलं आहे, मिनिमम साईज ऑफ ग्लास ट्यूबची मिनिमम साईज फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे, तर मग बघा इथं एच आपल्याला दिलेलं आहे 2 mm दिलं आहे आपल्याला. त्याला कशात कन्वर्ट करायला, कशामध्ये कन्वर्ट करायला, याच्यामध्ये मीटरमध्ये. तर 0.002 मीटर. ठीक आहे, मग इथं किती येणार 0.002 इज इक्वल्स टू 4 इंटू सिग्माची व्हॅल्यू किती 0.07375 इंटू कॉस थिटा किती आहे बघा, रेस्ट्रिक्ट केल्यामुळे थिटाची व्हॅल्यू किती आली 0 आली, 0. ठीक आहे, अपॉन सिग्माची व्हॅल्यू किती आहे, सॉरी रोची व्हॅल्यू किती, वॉटरसाठी रो किती असतो तुम्हाला मी सांगितलं आहे. वॉटरसाठी रो किती राहतो 1000 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, मग इथं लिहायचं 1000 इंटू, आता ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 9.81. जर दिलेली नसेल तर 9.81 घ्यायची मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग इथं लिहायचं 9.81 इंटू डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे की नाही. मग डीचं डी इक्वल्स टू, मग हा इकडे येणार. ठीक आहे, मग मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही तर मग काय होणार 4 इंटू 0.07357
फाय इंटू कॉस 0. बघा आता कॉस 0 किती राहतो 1 राहतो, किती राहतो 1. त्याचा काही रोल येणार नाही, डिवाइड बाय 1000 इंटू 9.81. ठीक आहे. नंतर ना ते जे आन्सर येणार आहे त्याला डिवाइड बाय 0.002 करायचं. तर बघा मग इथं डीची व्हॅल्यू आली 0.015 मीटर. म्हणजेच जर आपण ते केलं तर डी इक्वल्स टू, एक मिनटं थांबा परत करून बघतो मी, 4 इंटू 0.73575. ठीक आहे, इंटू तर डी इक्वल्स टू किती आला 0.015 मीटर, किंवा डी इक्वल्स टू 15 mm. मग बघा आपल्याला जर 3 mmच हाईट जर होऊ द्यायची असेल कशाची, त्या कॅपिलरी राईजची, तर आपल्याला डायमीटर किती घ्यावं लागेल 15 mm घ्यावं लागेल असं त्या ह्याच्यात सांगितलं आहे. तेव्हा थिटा किती येणार आहे, म्हणजे 3 mm पेक्षा जास्त राईज होऊ द्यायचं नाही, आपण तिथं रेस्ट्रिक्शन लावणार आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला काय होईल की 15 mm डायमीटरची काय घ्यावं लागणार आहे, ग्लास ट्यूब घ्यावं लागेल. तर हा प्रॉब्लेम थोडासा हार्ड प्रॉब्लेम होता आणि हा प्रॉब्लेम तुमच्या पेपरला आलेला आहे. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये थोडंसं तुम्हाला समजून घ्यायचं होतं की इथं थिटा रेस्ट्रिक्शन केल्यामुळं थिटाची व्हॅल्यू किती आली 0 आली, किती आली 0. ठीक आहे. तर मग आपण आता बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, सगळ्यात पहिले बघितलं कोएजन आणि ॲडिझन. तर कोएजन म्हणजे काय की सेम मॉलिक्युल्समधलं अट्रॅक्शन म्हणजे कोएजन आहे आणि डिफरंट मॉलिक्युल्समधलं अट्रॅक्शन म्हणजे ॲडिझन आहे. तर सरफेस टेन्शन हे अनबॅलन्स कोएजनमुळे येतं. कशामुळे येतं, अनबॅलन्स कोएजन. त्याच्यानंतरनं आपण सरफेस टेन्शनमुळे काय क्रिएट होतं, कॅपिलरी इफेक्ट क्रिएट होतो. आणि कॅपिलरी इफेक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल होतं. तर कॅपिलरी राईज कधी होतं, जर कॅपिलरी राईज कधी होणार आहे, ॲडेझन म्हणजे दोन डिफरंट मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल तर कॅपिलरी राईज होणार आहे. आणि दोन सेम मॉलिक्युलमध्ये जर अट्रॅक्शन जास्त असेल म्हणजेच कोएजन जर असेल तर कोएजनमुळं कॅपिलरी फॉल होतं आणि ॲडेझनमुळं कॅपिलरी रेज होतं. ठीक आहे. तर ॲडेझन म्हणजे जो थिटा अँगल आहे तो जर 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असेल तर त्या केसमध्ये कॅपिलरी फॉल होणार आणि त्याला काय म्हणतात, नॉन वेटिंग फ्लुइड म्हणतात. वेटिंग म्हणजे न चिटकणार. आणि त्याच्यानंतर थिटा जर 90 डिग्रीपेक्षा छोटा असेल तर अशा केसमध्ये त्याला वेटिंग फ्लुइड म्हणतात आणि तिथं काय होणार आहे, मग कॅपिलरी रेज होणार आहे. त्याच्यावरती त्याचा फॉर्म्युला काढला होता आपण, H = 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो GD. तर त्याच्यावरून आपण एक प्रॉब्लेम पण सॉल्व केला आणि हा दुसरा प्रॉब्लेम तो थोडा हार्ड प्रॉब्लेम होता. तर त्याच्यामध्ये हार्ड म्हणजे तिथं रेस्ट्रिक्शन दिल्यामुळं थिटाची व्हॅल्यू किती आली तिथं, थिटा इक्वल्स टू 0 किती होतं 0 होतं. ठीक आहे. आणि हे समजून घ्यायचं होतं, मग ह्याच्यामध्ये बाकी अवघड काहीच नव्हतं. ठीक आहे. मग आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही माझं टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो पण जॉईन करू शकता. किंवा आता हे बॅकग्राऊंडला जे नाही का ब्लॅक स्क्रीनवरतीच्या नोट्स आहेत ते जरी पाहिजे असेल डेली लेक्चरच्या तर त्या पण तुम्ही घेऊ शकता. मी त्या टेलिग्राम ग्रुपवरती सेंड करून देत असतो. ठीक आहे. तर तुम्ही नक्कीच म्हणजे नाही का तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही मला टेलिग्रामवरती मेसेज पण करू शकता. ठीक आहे. मग आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हिस्कॉसिटी आणि न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कॉसिटी. ठीक आहे.